सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांची आज सोलापूरमध्ये सभा पार पडणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला। येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सोलापूरच्या विकासाचा आराखडा सभेमध्ये मांडला जाईल अशी माहिती गोरेंनी दिली आहे। सोलापुरातील हरिभाई देवणकर महाविद्यालयामध्ये दुपारी 12 वाजता ही सभा होणार आहे। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आकुर्डीमध्ये सभा होणार आहे। ठाकरे बंधूंच्या सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये सभा घेणार आहेत। ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंनी सभा घेतली त्याच मैदानावरती शिंदे देखील सभा घेणार आहेत। यावेळी राज आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान त्याआधी एकनाथ शिंदे कोल्हापुरातील शिवसेना उमेदवारांसाठी रोड शोच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत। अजित पवार आज पुण्यामध्ये रोड शो करणार आहेत। पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांनी कंबर कसली आहे। असं असताना आज संध्याकाळी 6 वाजता आकुर्डी भागामध्ये रोड शो हा काढण्यात येणार आहे। नागपूर मनपामध्ये भाजपच्या कमबॅकसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जोरदार प्रयत्न करतात। गडकरींनी काल नागपूरच्या वाठोडा, शांतीनगर, कळमना या भागामध्ये 3 प्रचार सभा घेतल्या। तर आज गडकरी गिट्टी खदान, माडा कॉलनी आणि नारा या भागामध्ये 3 प्रचार सभा घेणार आहेत। गेल्या 3 टर्ममध्ये भाजपनं महापालिकेमध्ये केलेल्या कामांचा पाढा त्यांनी वाचला। तसंच रस्ते आणि उड्डाणपुलांच्या माध्यमातून घडवलेल्या विकासाची माहिती दिली। आगामी काळामध्ये भाजप कोणकोणती कामं करेल याची ब्ल्यू प्रिंट देखील त्यांनी मांडली आहे। नागपुरात आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून जाहीरनामा तयार होतेवेळी जनतेमधून पण मतं मागितली होती आणि त्यामुळे जनतेच्या मागण्यांचा आणि त्यांच्या मतांचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये असणार आहे। नागपूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्या घोषणा करण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोल्हापुरात महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। पुढच्या बातम्या पाहूयात। बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंची गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी अशी टीका बाळापूरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे। गुवाहाटीवरून जीवाचं रान करून परत आलो कारण आपण बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी निष्ठावान होतो असं ते म्हणाले। लोकांनी शिवसेनेला मतदान करत कृतज्ञतेची साक्ष द्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय। जेव्हा गुवाहाटीला गेलो, जीवाचं रान केलं, जीव गेला तरी चालेल, पक्षाची बेमानी करणार नाही। अरे पक्षाची बेमानी करणं म्हणजे ज्या पक्षाने मला राजकीय अस्तित्व निर्माण केलं, ज्या पक्षाने मला आमदार केलं, ज्या पक्षाने मला नगरसेवक केलं, त्या पक्षासंग बेमानी करणं म्हणजे आईच्या दुधासंग बेमानी करणं। आम्हाला उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांनी राजकीय जन्म दिला आणि बाळासाहेबाच्या, उद्धव साहेबाच्या पक्षासंग बेमानी करणं म्हणजे ज्या आईनं आम्हाला जन्म दिला त्या आईच्या दुधासंग बेमानी करणं होय। जे लोक आईच्या दुधासंग बेमानी करतात ते मतदाराशी कुठून प्रामाणिक राहतील? एमआयएम भाजपसाठीच काम करतं, त्याचं प्रॅक्टिकल अकोटमध्ये दिसलं असं खासदार इम्रान प्रतापगडी यांनी म्हटलंय। रात्री अकोल्यामध्ये प्रतापगडी यांची प्रचार सभा झाली। भाजप आणि एमआयएमच्या मैत्रीचं प्रात्यक्षिक देशाला आणि राज्याला अकोटमध्ये पाहायला मिळाल्याचं ते म्हणाले। यासोबतच एमआयएममुळेच भाजपला बिहार जिंकता आल्याची आरोप देखील त्यांनी केलाय। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती आपल्या खास शायरानामध्ये टीका केली आहे। आप यहाँ आकर के कहते हैं कि बिहार में मैं ये करके आया, अरे बिहार में भाजपा की सरकार बनवा करके आए हैं आप। 2014 से जब से क़यादत का नारा लगाया गया, जब से क़यादत खड़ी करने का नारा लगाया गया कोला वालों, तब से इस मुल्क के क्या हालात हैं आपकी आंखों के सामने। खंडहर बचे हुए हैं, इमारत नहीं रही। खंडहर बचे हुए हैं, इमारत नहीं रही। अच्छा हुआ कि सर पे कोई छत नहीं रही। कैसी मशालें लेके चले तीरगी में आप, जो रोशनी थी वो भी सलामत नहीं रही। किसी का जल गए रंगीन तखय्युलात में है, चराग बन के कोई जिंदगी की रात में है। बहुत बुलंद फजा में तेरी पतंग सही, मुझे पता है मगर डोर किसके हाथ में है। पता है ना किसके हाथ में है? अकोट बहुत ज्यादा दूर तो नहीं है ना। यही से तो वाली खबर निकल करके आई है कि पतंग कोई और उड़ा रहा है। कौन उड़ा रहा है पता है ना? कौन उड़ा रहा है? नागपुरातील वाळू माफियांवर ईडीनं छापेमारी केली आहे। नागपूरच्या सावनेरसह पाटण, सावंगी आणि खापा इथं ईडीनं कोट्यवधींच्या अवैध वाळू उत्खनन घोटाळा संदर्भामध्ये वाळू माफियांवरती छापे घातलेत।
वाळू तस्करी आणि बनावट रॉयल्टी प्रकरण संदर्भामध्ये हे छापे असल्याची माहिती आहे. 2022 मध्ये नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खननाविरोधामध्ये कठोर मोहीम हाती घेतली होती. तेव्हा काही प्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी वाळू माफियांविरोधामध्ये गुन्हे नोंदवले होते. त्याच प्रकरणाच्या तपासातून पुढे मनी लॉन्ड्रिंगचा संशय बळावल्यामुळे पोलिसांनी ते प्रकरण ईडीकडे सोपवलेलं होतं आणि त्याच बाबतीमध्ये ईडीनं नागपुरात वाळू माफिया आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचे घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरती छापे घातले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.